अनेकदा स्वतःला समजावून सांगूनही शीतल स्वतःला शांत करू शकत नव्हती. मन अगदी अस्वस्थ होतं. जाता जाता उन्हाच्या प्रखर तप्ततेने रक्तबंबाळ झालेल्या मनाच्या वेदनेशी एकरूप होऊन जणू आज तिला जिवंतपणे जाळून टाकायचं होतं. संध्याकाळी 6 वाजायला आले होते, पण बाहेर दिशांमध्ये अजूनही हलकासा प्रकाश टिकून होता. हा प्रकाश शीतलच्या डोळ्यात आणि अंगभर अगदी जळजळीत काट्यांसारखा टोचू लागला. तिला स्वतःला या प्रकाशाने चिरडून घ्यायचं होतं. अंधारात कुठेतरी हरवून घ्यायचं होतं. घर, कुटुंब, समाज सगळ्यांच्या नजरेपासून दूर, अगदी स्वतःपासूनही दूर अदृश्य व्हायचं होतं. दोन्ही मुलं अभ्यास करत होती. सासू-सासरे ड्रॉइंग रूममध्ये बसून टीव्ही पाहत होते. ती स्वयंपाकघरात जेवण तयार करत होती. पण हाताच्या कंपामुळे आज सगळं चुकत होतं. आईचा चेहरा आणि तिच्या बोलण्याच्या आठवणी मनातून हटत नव्हत्या. विचारांच्या गोंधळात आणि स्वयंपाकघरातील धुरामुळे तिचा श्वास कोंडायला लागला. घामाने चिंब झालेली ती धापा टाकत स्वयंपाकघरातून बाहेर अंगणात आली. उन्हाळ्याचं उष्ण तापमान संपूर्ण अंगणात भरून राहिलं होतं. काही वेळ तिथे थांबून ती जिन्याच्या दिशेने निघाली. आकाशाकडे नजर गेली. काळेभोर सावळे ढग दाटून आले होते. पूर्वी हे ढग तिचं मन मोहून टाकायचे, पण आज त्यांनी तिची बेचैनीच वाढवली. शीतल रेलिंगला टेकून उभी राहिली. तिच्या नजरा आपोआप समोरच्या हिरव्या रंगाच्या 2 मजली घराकडे वळल्या. त्या घराच्या कलात्मक बाल्कनीत संध्याकाळच्या अंधुक प्रकाशातही नर्मसाच्या पडद्याआडून तिला कुणीतरी आपल्याकडे पाहताना जाणवलं. तिने डोळे मिटले. हळूहळू अंधार पसरू लागला होता. तिचं स्वतःचं आयुष्यही एका गडद अंधारासारखंच तर होते. दीर्घ श्वास घेत ती भूतकाळाच्या आठवणीत हरवून गेली. वडिलांचे प्रभावी व्यक्तिमत्व, शांत प्रेमळ डोळ्यांनी तिला कायम मिळणारा जिव्हाळा, आईचं लाडीक वागणं, भाऊ बहीण म्हणून चालणाऱ्या गमती जमती, सगळं तिच्या मनात चित्रासारखं स्पष्ट उभं राहिलं. 2 भाऊ आणि त्यांची एकुलती एक बहीण शीतल, जी दिवसभर घरभर चिमणीसारखी चिवचिवत फिरायची. वडिलांच्या जीवाभावाची होती ती. जेवढं प्रेम तिला मिळायचं त्याच्या फक्त थोडं उरलं-सुरलं प्रेम दोन्ही भावांना मिळायचं. दोन्ही भाऊ गव्हाळ रंगाचे आणि सरळसोट चेहऱ्याचे होते. पण शीतलवर मात्र विधात्याने सौंदर्याचा वर्षाव केला होता. नितळ चमकदार सुवर्ण गोरा रंग, धारदार नाकनक्षे आणि सर्वात विशेष म्हणजे तिच्या गूढ बादामी रंगांच्या डोळ्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचे. अशी गोड आणि खट्याळ मुलगी, तिच्या एका हालचालीवर वडील जीव वाळून टाकायचे. जेव्हा तिला शाळेत घालण्याचा विषय निघाला, तेव्हा वडिलांनी शहरातील महागड्या कॉन्व्हेंट शाळांची फीची चौकशी सुरू केली. शेवटी बराच विचार करून त्यांनी तिला एका प्रतिष्ठित कॉन्व्हेंट शाळेत प्रवेश दिला. तर दोन्ही भाऊ सामान्य शाळांमध्ये शिकू लागले. मोठे होत असलेले खर्च भागवण्यासाठी वडिलांना आता रात्रंदिवस कष्ट घ्यावे लागत होते. शेतीच्या जोडीला त्यांनी ठेकेदारीचे कामही सुरू केले. 9वीत असताना शीतल कधीकधी घरी एकटीच असायची. त्या दिवशी हवेतील न जाणो कशाचीही अशुभ चाहूल होती. शीतल तिच्याच धुंदीत शाळेतून घरी जात होती. तेव्हा अचानक एक बाईक तिच्या अगदी जवळून सरकन गेली. ती कोसळता कोसळता वाचली. घाबरून ती रस्त्याच्या कडेकडेने भरभर चालू लागली. तेव्हाही मागून काही आवाज आले म्हणून तिने मागे वळून पाहिलं. बाईक खाली पडली होती आणि त्या बेशिस्त बाईकस्वाराला कोणीतरी कॉलरला धरून धक्के देत होतं. हा तरुण होता, जो शीतलच्या शाळेतच शिकत होता. पण वडिलांच्या अचानक झालेल्या आजारामुळे त्याला शिक्षण सोडून त्यांचा व्यवसाय सांभाळावा लागला होता. त्या घटनेनंतर शीतलने पाहिलं की ती जेव्हा जेव्हा घरी एकटी जात असे तेव्हा तो तरुण बाईकवर तिच्या मागून फिरायचा आणि ती घरी पोहोचली की निघून जायचा. 2-3 महिन्यांनी शीतलने जाणवलं की समोरच्या घराच्या खिडकीतून 2 डोळे सतत तिच्याकडे पाहत होते. हे कधी आणि का घडलं तिला कळलं नाही. पण काही काळानंतर तिला समजलं की त्या तरुणाने समोरच्या घरात एक खोली भाड्याने घेतली होती. शीतलच्या मनात एक अजब अस्वस्थता निर्माण झाली होती. तरुण हा देखण्या व्यक्तिमत्वाचा आकर्षक तरुण होता. गिटार वाजवण्याव्यतिरिक्त तो शब्दांचा जादूगारही होता. तो मनमोहक शब्द कागदावर उतरवत आणि योग्य संधी मिळताच शीतलला ते समर्पित करायचा. हळूहळू निष्पाप शीतललाही हे सगळं आवडू लागलं. आता तिचं लक्ष पुस्तकांपेक्षा तरुणकडेच अधिक असायचं. मागील 4-5 दिवसांपासून तरुण कुठेच दिसत नव्हता. शीतल चिंतेत पडली. 6व्या दिवशी तो तिला दिसला, पण त्याच्या अवस्थेने तिला धक्का बसला. तो ज्या खोलीत राहत होता तिथूनही त्याला बाहेर काढलं गेलं होतं. ते मिळवण्यासाठी त्याने कितीतरी प्रयत्न आणि 6 महिन्यांच्या आगाऊ भाडे भरले होते. त्याच्या आईवडिलांनी त्याची स्थिती पाहून चिंता व्यक्त केली होती. हे सांगताना तरुणच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने शीतलला त्याच्या जखमांचे व्रण दाखवले आणि म्हणाला, तुझ्या भावांनी मला धमकी दिली आहे. जर मी पुन्हा तुझ्या आसपास फिरकलो तर ते मला ठार मारतील. शीतलला आपल्या भावांचे हे कृत्य ऐकून लज्जा वाटली. थोडा वेळ शांत राहिल्यावर तरुणने मस्तक झुकवलं आणि हळुवार स्वरात म्हणाला, तुला पाहिल्यापासून मी फक्त एकच स्वप्न पाहिलं होतं, तुझ्याशी लग्न करून तुला आयुष्यातलं सर्व सुख देण्याचं. पण मी हे विसरलो की तू ब्राह्मण घरातली मुलगी आहेस. आणि मी कुठे? मी एका छोट्या जातीचा मुलगा. माझी जातच माझ्या प्रेमाच्या आड आली आहे. पण मी दलित म्हणून जन्माला आलो, यात माझा तरी काय दोष? त्याच्या डोळ्यात हताश याचना होती. मग तो शांतपणे पुढे म्हणाला,
आता कदाचित आपली पुन्हा कधी भेट होणार नाही. मी निघतो. तो वळून चालू लागला. शीतल आतून तडफडू लागली. तरुण थोड्या अंतरावर जाऊन पुन्हा मागे वळला आणि म्हणाला, तुझ्याशिवाय जगणं म्हणजे मृत्यूच्याच समान आहे. पण मला जगायचं आहे. जर तू इच्छाशक्ती दाखवलीस तर या मृतवत व्यक्तीला पुन्हा जीवनदान देऊ शकतेस. शीतल, तू माझ्यासोबत येशील का? मी वचन देतो, मी तुला कोणत्याही प्रकारची कसलीच कमी पडू देणार नाही. माझ्या प्राणांपेक्षाही तुझी काळजी घेईन. आजच आपण लग्न करू. पण मग काय झालं कोण जाणे. एका क्षणातच शीतलच्या मनातून वडिलांचा प्रेमळ स्पर्श, आईची ममता आणि भावांचे लाड गायब झाले. जन्मभराच्या बंधनांना मागे टाकून ती त्या क्षणीच तरुणच्या सोबत निघून गेली. शीतलच्या या कृतीमुळे घरातनं भूतो न भविष्यती असा गोंधळ उडाला. आईने डोकं धरलं आणि खाली बसली. दोन्ही भावांनी संतापून म्हटलं, आम्ही आत्ताच जाऊन त्या हरामखोराचा हातपाय मोडतो आणि शीतलला उडत घरी घेऊन येतो. पण धक्क्याने पीळ पडलेल्या वडिलांनी हात वर केला आणि मुलांना थांबवलं. या घरातला कोणताही माणूस त्या मुलीला आता भेटायला जाणार नाही. तिने आमच्या विश्वासाला कलंक लावला आहे. आजपासून ती आमच्यासाठी मेली. मी तिचं श्राद्ध केलं. घराच्या प्रेमळ भिंतीही या शब्दांनी थरथरल्या. आईच्या गळ्यातून एक दीर्घ सुस्कारा निघाला. त्या दिवसानंतर त्या घरात कुणीही पुन्हा शीतलचं नाव घेतलं नाही. वर्षामागून वर्ष सरत गेली. शीतलला मुलगा आणि मुलगी झाली. जबाबदाऱ्या वाढल्या. तसं उत्पन्न वाढवण्यासाठी तरुणने आपला व्यवसायही वाढवला. आता त्याला कामानिमित्त वेगवेगळ्या शहरात जावं लागायचं. कधीकधी त्याला 4-5 दिवस तिथेच थांबावं लागायचं. दरम्यान मुलाच्या जन्मानंतर शीतलच्या तब्येतीत सतत बिघाड राहू लागला. तिला तरुणची खूप गरज भासू लागली. तिने अनेकदा जवळजवळ गयावया करत त्याला विनंती केली, काही दिवस सुट्टी घे, 4 दिवस माझ्यासोबत राहा, मला एखाद्या चांगल्या डॉक्टरांना दाखव. पण तरुण तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा. उलट तो चिडायचा. त्याच्या या बदललेल्या वागण्याने शीतल अंतर्बाह्य कोमेजली होती. शीतलला जाणवू लागलं की तरुण बदलला आहे. पैसे कमवून आणणं म्हणजेच तो आपली जबाबदारी पूर्ण करत आहे असं तो समजू लागला होता. त्याचा रागीट स्वभाव आणि कोरडं वागणं पाहून शीतल निराश होत होती. तिचं मन खूप अस्वस्थ होऊ लागलं होतं. पण कुणाला सांगणार? आईवडिलांनी आधीच तिच्याशी संबंध तोडले होते. सासू सासऱ्यांना तिच्याशी फक्त घरकामापुरतंच देणं घेणं होतं. शेजाऱ्यांची काही खास स्नेह जुळला नव्हता. शेजारच्या पुरुषांच्या तिच्याकडे विचित्र कटाक्षांनी बघण्याने ती अस्वस्थ व्हायची. तर स्त्रिया तिच्या सौंदर्यावरून ईर्ष्या करत आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेत. लहानच्या शहरात सर्वांना हे माहीत होतं की शीतलने आपल्या घरातून पळ काढून परधर्मीय तरुणाशी लग्न केलं होतं. त्यामुळे त्या लोकांच्या नजरेत तिची प्रतिमा काही चांगली नव्हती. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात सासूने मुलाच्या आनंदासाठी थोडे दिवस शीतलवर माया लावली होती. पण ती माया किती टिकली? पण नंतर आजारी आणि अपंग सासऱ्यांची सेवा शुश्रूषा, घरातील सर्व जबाबदाऱ्या शीतलच्या कमजोर खांद्यांवर टाकून सासूनेही आदेश द्यायला सुरुवात केली. ती फक्त टीव्ही पाहणे एवढेच आपले कर्तव्य समजत होती. प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या विश्वात मग्न होता. हळूहळू तरुण पूर्ण महिनाभर घरी येत नव्हता. त्याला शीतलच्या शारीरिक, मानसिक किंवा भावनिक गरजांची कधीच पर्वा उरली नव्हती. सततच्या कष्टांमुळे, आजारपणामुळे आणि मनातील द्वंद्वामुळे शीतलच्या सुंदर रूपावर काळी सावली पडू लागली होती. तर दुसरीकडे तरुण चांगल्या कमाईमुळे अधिक तेजस्वी दिसू लागला होता. घरात शीतलने केलेले साधे शाकाहारी अन्न त्याला आता खाण्यासाठीही जड वाटत होते. आधी केवळ व्यसनाचा छंद होता, पण आता त्याची सवय लागली होती. दुसऱ्या शहरात कामानिमित्त जाताना तरुण निघायचा, तेव्हा शेजारची मुलगी रचना देखील ऑफिसला जायची. सुरुवातीला साध्या ओळखीचे हाय हॅलो झाले. नंतर एके दिवशी तरुणने तिला आपल्या कारमध्ये सोडण्याची ऑफर दिली. थोडा विचार करून रचनाने ती स्वीकारली. रचना ही उच्च शिक्षित, आत्मनिर्भर मुलगी होती. तिच्या आईशिवाय कुटुंबात कोणी नव्हते. तिच्या पगारावर आणि आईच्या पेन्शनवर घर चालत होते. कधी, कुठे, कसं झालं तेच कळलं नाही. पण ऑफिसला सोडणे आणि आणणे तरुणच्या पहिल्या प्राधान्यांमध्ये आलं. त्याने पुन्हा एकदा तीच खेडी खेळली आणि घरकामात दिसणाऱ्या शीतलला या सर्व गोष्टींची कल्पना देखील नव्हती. मात्र कुठून तरी ही बातमी शीतलच्या आईच्या कानावर आली. शीतलने आपल्या निर्णयाने आधीच आईच्या हृदयाला मोठा आघात दिला होता. पण आता ही गोष्ट ऐकून तिचे मन अस्वस्थ झाले. शीतलचे वडील आणि भाऊ तिचे नावही ऐकू इच्छित नव्हते. त्यामुळे आईने एकटीनेच तिला भेटायचे ठरवले. काहीतरी प्रयत्न करून तिने तरुणच्या घराचा पत्ता शोधून काढला आणि भेटण्यासाठी पोहोचले. दार उघडले, पण ते शीतलने नव्हे. इतक्या वर्षात आयुष्याने तिला इतके बदलले होते की ती तीच नव्हती राहिली. मलूल, उतारलेला चेहरा आणि डोळ्यांखालचे काळसर वर्तुळे तिच्या आतल्या वेदनेची साक्ष देत होते. आईचं काडीच तुटून निघालं. तिने शीतलचा हात धरला आणि जवळच्या मंदिरात घेऊन गेली. दोघींमध्ये संवाद सुरू झाला. न बोलता वाहणारे अश्रू कित्येक कहाण्या सांगून गेले. सर्व ऐकून मंजूच्या हृदयात राग आणि दुःख यांची संमिश्र मिश्रण झाली. तिला आठवलं, लहान असताना जेव्हा ती शीतलला माहेरी घेऊन जायची तेव्हा तिच्या सखी म्हणायच्या, अगं मंजू, किती सुंदर आहे तुझी मुलगी, मला तिला माझ्या मुलासाठी आत्ताच ठरवून टाकायचं आहे. आणि मंजू अभिमानाने शीतलकडे पाहून असायची. असं कसं? हिचं लग्न असंच कुणाशी करून देणार नाही.
तिचा बाबा तिला डॉक्टर बनवणार आहे. आई निघून गेली आणि थोड्याच वेळात बाहेर पाऊसही पडू लागला. शीतलने खाली येऊन स्वयंपाक केला. सासू सासऱ्यांसाठी आणि मुलांसाठी जेवण वाढलं, पण स्वतःसाठी तिने प्लेट लावली नाही. कित्येक दिवस झाले होते रात्रीचं जेवण तिने सोडलंच होतं. आईच्या डोळ्यातले अश्रू आठवले, तिचे शब्द आठवले. हे काय हाल करून घेतले स्वतःचे. आपल्या चुका झाली म्हणून या निष्पाप मुलांना तू शिक्षा देणार का? जे घडलं ते मागे फिरू शकत नाही, पण भविष्यात त्याच चुकांमधून शिकून चांगलं जीवन जगता येतं. आपल्याला लागलेल्या ठेचांनी टुतायचं नाही, तर त्याच शिकवण बनवायच्या. शीतलने खोल श्वास घेतला आणि स्वतःशी संवाद साधला. आई, तू बरोबर म्हणालीस. मी केलेल्या चुकांची भरपाई होणार नाही, पण त्याची झळ माझ्या मुलांना सोसावी लागणार नाही. मी मेली तर या निष्पाप लेकरांचं काय होईल? नाही, त्यांना अनाथ करण्याचा मला अधिकार नाही. आता मी स्वतःला सावरायलाच हवं. ती उठली, स्वतःसाठी ही प्लेट वाढली आणि जेवणाचा घास घेतला. घास अडत होता, पण पाण्याच्या घोटाने कसा तरी गिळला. मग शांतपणे झोपायला गेली. त्या दिवसानंतर आई दर आठवड्याला चुपचाप तिला भेटायला येऊ लागली. कधी कधी हट्टाने काही पैसेही देऊन जायचे. आईच्या आधाराने शीतल हळूहळू स्वतःला सावरू लागली. एका दिवसात काही बदल होत नाहीत, पण स्वतःला सावरायचं ठरवलं की सगळं बदलू शकतं. नको ग मुली, थोड्याच वेळात संध्याकाळ होईल. तुझे वडील आणि भावंड घरी परत येतील. आईने आपल्या असहाय्य नजरेने मुलीकडे पाहिले आणि ती पुढे निघून गेली. शीतलच्या मनात एक तीव्र वेदना उमटली. केवळ एका चुकीने तिला इतके परके केले होते की ती आपल्या आजारी आईला स्वतःच्या घरी पोहोचवू शकत नव्हती. आईसोबत चालत असताना शीतलने हळुवार आवाजात विनंती केली, मी फक्त घराच्या बाहेरूनच परत येईन. मला कोणी पाहू शकणार नाही, आणि जर कोणी ओळखलेस तरीही माझ्या या लांछित चेहऱ्यामुळे कोणीही मला सहज ओळखू शकणार नाही. मी माझा चेहरा पदराने झाकून ठेवी नाही. शीतल पदराने चेहरा झाकून ऑटोत बसली. ऑटो सुरू झाले आणि दोघीही गप्प होत्या. काही वेळानंतर ऑटो वळले आणि शीतल जणू एका दीर्घ काळानंतर आपल्या मुलांच्या सावलीत परतत होती. रस्त्याच्या कडेला उभे असलेले आंबा, लिची आणि नारळाची झाडं. लहानपणी जिथे ती बाबांकडून चॉकलेट घेण्यासाठी हट्ट करत असे, ती चहाची टपरी, सगळं काही जसंच्या तसं होतं. थोडं पुढे जाताच परगडाचे झाड, त्याच्याजवळ उभ्या असलेल्या बायका, रंगबिरंगी साड्यांमध्ये सजलेल्या, हातात प्रसाद आणि फुलांच्या टोपल्या घेतलेल्या, त्या छोट्याशा चौकात बसलेल्या स्त्रिया गीत गात होत्या. मोठ्या झाडांच्या सावलीत पतीच्या सुरक्षेचा भाव शोधत स्त्रिया कच्च्या दोऱ्याने गाठी बांधत होत्या. त्या गाठी मनोमन 7 जन्मांच्या बंधनात अडकत होत्या. परिचयाचे झाड घर मागे टाकून जन्मजन्मीचे ओळखीचे रस्ते पार करत अखेर ऑटो थांबली. शीतल खाली उतरली. बाबांनी नवीन गेट बसवले आहे, तिने स्वतःशी पुटपुटत म्हटले. तिला एक विचित्र भावना आली. आंब्याचे झाड किती मोठे झाले आहे आणि किती दाट सुद्धा. तिला पाहून झाडाच्या पानांनी जणू हात हलवले. वाराच्या झुडकीसोबत पानं सळसळली, जणू हलकेच असत काहीतरी सांगत होती. काही कोरडी पानं तिच्या पायाशी पडली. शीतलने ती उचलली आणि पुढे जाऊन झाडाच्या खोडाला बिलकली. तिच्या डोळ्यांच्या पापण्या मिटल्या. वाऱ्याने पानं जोरात सळसळली आणि मग शांत झाली. आईचे काडीच तुटत होते. तिने स्वतःला सावरत म्हटले, चला परत जा मुली, मुलं काळजी करत असतील. शीतलने आपल्या बालपणाच्या आठवणींना शेवटचं भरून पाहिलं आणि परत ऑटोत बसली. जणू आतपर्यंत मरून गेलेल्या शीतलच्या आत पुन्हा जिवंत होण्याची लालसा उगम पावली होती. तिच्या मनात असंख्य प्रश्न उमटू लागले. जर चूक कधीही पुरुषाने केली असती तरीही त्याला असेच बहिष्कृत करण्यात आले असते का? जर तिच्या जागी मुलगा असता तर त्याच्यासोबतही असेच झाले असते का? घरात कितीतरी आनंद सोहळे झाले, भावांचे विवाह पार पडले, पण तिला कधीच कुठल्याही समारंभात बोलावले गेले नाही. नातेवाईकांसाठी आणि समाजासाठी ती केव्हाच मृत झाली होती. होय, चुकीसाठी शिक्षा द्यायलाच हवी होती, पण जर ती नादानीची चूक होती आणि काही काळानंतर कुटुंबाने तिला पुन्हा स्वीकारले असते, तर त्या निर्दयी पुरुषाला आजही हिंमत झाली नसती की त्याने तिला आणि तिच्या मुलांना असहाय्य सोडून स्वतः मौज करावी. शीतलला गुदमरल्यासारखे वाटू लागले. एक खोल विहीर, जिथून बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग नाही, फक्त काळोखच काळोख. तिची चेतना मंदावत गेली. एका स्त्रीच्या गळ्यात जन्मताच परंपरेचे ओझे बांधले जाते. ती ते ओझे वाहते तरीही मरतेच. जर ते ओझे उतरवून टाकले तरीही समाजाने तिला टिकून राहू देत नाही. पण आता निर्णय स्पष्ट होता. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता 5 जणांसाठी बनवला. दूध, फळ आणि सुकामेवा 5 वाट्यांमध्ये ठेवला. मुलांना शाळेत सोडून ती सरळ डॉक्टरकडे गेली. तपासणी झाली. 2 दिवसात सर्व रिपोर्ट्स आले. सगळं काही सामान्य होतं. फक्त हिमोग्लोबिन खूपच कमी होतं, त्यामुळे तिला अशक्तपणा आणि चक्कर येत होते. मेडिकल स्टोअरमधून औषधं आणि टॉनिक घेऊन घरी जाताना तिने देवाचे आभार मानले आणि स्वतःशी वचन दिले, स्वतःला नेहमी निरोगी आणि आनंदी ठेवण्याचे. दुपारी मंदिरात पोहोचली. आईसोबत एक वकीलही होता. त्याने सांगितले की पहिली पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह करणे हे कायद्याने बेकायदेशीर आहे. हिंदू विवाह कायद्यात अंतर्गत अशा विवाहाला कोणतीही वैधता नाही. त्यामुळे शीतल आणि तिच्या मुलांचे हक्क कायम राहतील. कायदा तिच्या बाजूने होता. शीतलने सुटकेचा निश्वास टाकला. घरी पोहोचून ती सरळ सासू सासऱ्यांच्या खोलीत गेली.
कोणतीही भिडभाड न ठेवता ती आत्मविश्वासाने बोलू लागली. मी आईला भेटून आले. माझ्या आणि माझ्या मुलांच्या सुरक्षेचा विचार करून मी एक अर्ज लिहून आईकडे दिला आहे. तो थोड्याच वेळात पोलीस ठाण्यात जमा केला जाईल. मला सगळं काही कळून आलं आहे. आता मला आणि माझ्या मुलांना आमच्या हक्कांचे संरक्षण हवे. पुढे काय करायचे याचा निर्णय तुम्ही आणि समाज घ्या. ही गोष्ट घरातून बाहेर पडून समाज आणि पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचते. हे पाहून घरातील वृद्धांच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. सासऱ्याने गंभीर आवाजात सांगितले, तू आमच्या घरची सून आहेस आणि ही मुलं या घराचे भविष्य आहेत. तू पोलिसांचा विचार सोड. याने प्रकरण अधिक चिघळेल आणि तरुण कुठलाही चुकीचा पाऊल उचलू शकतो. बदनामी होईल ती वेगळीच. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो मुली. काहीतरी उपाय काढू. रात्रीपर्यंत तरुणही घरी पोहोचला. त्याला आधीच फोनवरून सगळी माहिती देण्यात आली होती. तमकून शीतलच्या खोलीत गेला, पण नजरेला नजर जशीच तशी मिळताच शांत झाला. ही तर तीच जुनी शीतल होती, साक्षात चंडीच्या रूपात. त्या जळजळीत नजरेला सामोरे जाण्याची हिंमत त्याच्यात उरली नव्हती. काही वेळ विचार करून त्याने खिशातून नोटांची मोठी गड्डी काढली आणि हलकच टेबलावर ठेवली. घर खर्चाचे पैसे. नंतर आवाजात मृदुता आणत तो हळू आवाजात म्हणाला, थोडे आणखी पैसे ठेवून घे. स्वतःसाठी वेगळे दूध आणि सुकामेवा घे. किती अशक्त झाली आहेस. शीतलच्या मनात किळस निर्माण झाली. काही महिन्यांपूर्वी आईला भेटण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिने रात्रीचं जेवण सुरू केलं होतं. औषध, दूध आणि फळं घेतल्यामुळे आता तिची तब्येत बरीच सुधारली होती. पण जेव्हा ती खरीच अशक्त होती तेव्हा याला तिची फिकीर नव्हती. तेव्हा कधीही तिला विचारलं नव्हतं कसं वाटतंय. तरुणने शीतलच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव बारकाईने पाहिले आणि एक पाऊल पुढे टाकत तिच्या दिशेने हळूच हात वाढवला. पण शीतलने जडत्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि 2 पावलं मागे सरकली. अचानक उठली. बेसिनवर जाऊन चेहरा धुतला. स्वयंपाकघरात जाऊन स्वतःसाठी कॉफी बनवली आणि कॉफी पिता पिता मनात एक निर्णय घेतला. 1 महिन्यापूर्वी मुलांना शाळेत सोडून परत येताना तिला समोर अरविंद भेटला होता. सस्त्या मानसिकतेच्या गर्दीत एक सुसंस्कृत आणि सुसज्ज व्यक्तिमत्व. औपचारिक अभिवादन केल्यानंतर त्याने तिला सांगितलं, मुलांसाठी एक छोटी शाळा सुरू करतोय शीतल. तुला वाटलं तर तिथे शिकवायला येऊ शकतेस. तो तिच्या उत्तराची वाट पाहत तिच्याकडे बघत राहिला. मोठ्या, सौम्य आणि बुद्धिमान डोळ्यांमध्ये सहानुभूती होती. शीतलने चेहरा खाली झुकवला आणि उदासलेल्या ओठांतून हळूवार आवाज निघाला, घरच्या कामांतून वेळच मिळत नाही. अरविंदच्या गंभीर आणि मृदू स्वरात तिच्या कानात शब्द पडले, मुलांमध्ये व्यस्त राहशील तर मनही रमेल आणि थोडे पैसेही मिळतील. पण घाई करू नकोस. विचार कर. आणि आज शीतलने निर्णय घेतला. तिने केस व्यवस्थित बांधले, पर्स उचलली आणि सासूच्या खोलीत जाऊन ठाम स्वरात म्हणाली, आजपासून मी एका शाळेत शिकवायला जात आहे. स्वयंपाक करून ठेवला आहे. तुम्ही दुपारचं जेवण स्वतः वाढून घ्या. हे सांगून तिने नव्या संकल्पासह घराबाहेर पाऊल टाकलं. ती चालत होती, पण आज तिच्या चालण्यात एक वेग होता, एक निर्धार होता. तिला माहीत होतं की हा प्रवास सोपा नसेल, पण तिने स्वतःसाठी एक नवीन मार्ग निवडला होता. तिने आपल्या स्वतःच्या अस्तित्वाला पुन्हा जिवंत करण्याचा निर्णय घेतला होता. संसारासाठी, कुटुंबासाठी जगताना स्वतःला हरवून टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी हा एक संदेश होता. स्वतःसाठीही जगा. तात्पर्य, एक स्त्री केवळ घरासाठी आणि समाजासाठी जगत नाही. तिला स्वतःच्या अस्तित्वाचीही जाणीव असायला हवी. जेव्हा समाज तिच्याशी अन्याय करतो तेव्हा तिने सहनशीलतेच्या नावाखाली गप्प न राहता स्वतःसाठी उभं राहिलं पाहिजे. नशिबावर विसंबून राहण्यापेक्षा स्वतःला सक्षम करणं हेच खरं बळ आहे. आशा करते तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.